भवितव्य आहे ते भवितव्यच नष्ट झालं. शेतकरी फक्त फास लावायचा, फास लावून घ्यायचा एवढंच राहिलंय. दक्षिण सोलापुरातील भंडारकवटे येथील लोकमंगल शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याने जवळजवळ 3,60,000 रुपये आले. अजून कुठल्याही प्रकार 8 महिने झाले माझे मुलं आणि आम्ही तडपडतो शेतकऱ्या म्हणजे सावकाराकडे जाऊन पाहिजे त्या टक्के व्याजाने रक्कम काढून आम्ही पुढची शेती केलेली आहे. आज आमची घरामध्ये मुलाचं शुभ कार्य, मुलीचं शुभ कार्य किंवा दवाखाना, शाळा हे काही करताच येईना. त्यामुळे इतकं आम्ही बेजार झालेलं आहे की भयंकर बेजार. आमचे पैसे त्यांनी 15 दिवसाच्या आत द्यायला हे बोली होती, तरी त्यांनी 8 महिने लावल्यानंतर त्याच कारखान्याकडनं त्यांच्या लोकमंगल पतसंस्थेकडनं जर लोन घेतलं तर 1 रुपया देखील व्याज सोडत नाही. आज आमचे 6 महिन्याचं व्याजच काय झालं आम्ही भरतोय. आम्ही जवळजवळ 70-80 हजार रुपये व्याज आता भरलोय. सांगा, हे यांना अजिबात माहीत नाही म्हणल्यानंतर हे लोकप्रतिनिधीचा कारखाना आहे. आम्हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा कारखाना आहे. हा सुभाष देशमुखांचाच कारखाना. आम्हाला त्यांच्या भावाचा आहे काय ते माहीत नाही, परंतु ज्या वेळेला ह्याची फाउंडेशन झाली सुभाष बापूच्या नावाने हे फाउंडेशन झालेले. म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी माझे सध्याचे आमदार माननीय सुभाष देशमुख यांच्याच नावाने आम्ही कारखाना ओळखतो बरं का, की त्यांनी आम्हाला येऊन हे द्यायला पाहिजे, धीर द्यायला पाहिजे. बाबांनो असं आहे, आम्ही लवकर पेमेंट करायला सांगतो. हे देखील त्यांनी 8 महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्याची भेट घेतलेली नाही, एकाही शेतकऱ्याची सांत्वन केलेलं नाही. उलट शेतकऱ्यांना तुम्हाला पाहिजे का कर्ज म्हणून लोकमंगलकडे जावा, पतसंस्थेकडे जावा, 14% 15% हे पैसे त्यांनी देतात. मग ह्या शेतकरी जगाव कसं? शेतकऱ्याला दुसरा सोर्स नाही. शेतकऱ्याला पिकवलेल्या ऊसाशिवाय दुसरं उत्पन्न नसतो बरं का साहेब. आणि त्या आलेल्या उत्पन्नावरच त्याचं पुढचं भवितव्य आहे. ते भवितव्यच नष्ट झालं. शेतकरी फक्त फास लावायचा, फास लावून घ्यायचा एवढंच राहिलंय.